देगलूर नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे नंदू सावकार शाखावार यांचा प्रभाग क्रमांक 8 मधून विजय। नातेवाईक मित्र परिवारातून नंदू सावकार शाखावार यांचे केले जात आहे अभिनंदन। देगलूर नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला मोठे यश मिळाले असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात चांगलेच रंगलेल्या या अटीतटीच्या निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे नंदू सावकार शाखावार यांचा प्रभाग क्रमांक 8 मधून विजय झाला आहे। नंदू सावकार शाखावार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडून ही निवडणूक लढवली होती। सामाजिक कार्यकर्ते म्हणून सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या नंदू सावकार शाखावार यांना आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या पॅनलला देगलूरच्या जनतेने विकास कामासंबंधी संधी दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे देगलूरचे नेते लक्ष्मीकांत सावकार पद्मवार यांच्या परफेक्ट नियोजनामुळे देगलूर शहराच्या मतदार जनतेने शहराच्या विकासाची सूत्रे लक्ष्मीकांत सावकार पद्मवार यांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या हाती सोपवली आहेत। मतदार जनतेला विश्वासात घेऊन मी आपल्या सेवेत आहे याची खात्री पटवून देत लक्ष्मीकांत सावकार पद्मवार यांनी ही चुरशीची लढत जिंकली असल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे। मतदार जनतेला विश्वासात घेऊन मी आपल्या सेवेत आहे याची खात्री पटवून देत लक्ष्मीकांत सावकार पद्मवार यांनी ही चुरशीची लढत जिंकली असल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे। या निवडणुकीत विजयी झालेले नंदू सावकार शाखावार यांचे मित्र परिवारातून नातेवाईकातून अभिनंदनही केले जात आहे। आज देगलूर नगर परिषद देगलूर सार्वत्रिक निवडणूक 2025चा आज निकाल जाहीर झालेला आहे। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा फार मोठ्या प्रमाणामध्ये विजय झालेला आहे। तर आपण इथे नंदू शेठ शाखावार हे वार्ड क्रमांक 8 मधून थांबलेले होते, तर आपण त्यांची प्रतिक्रिया घ्यायला आलो। सर, तुम्ही जे उमेदवारी अर्ज भरला होता आणि तुम्ही या वार्डातून थांबला होता, तर आज तुमचा विजय झाला, तर त्याबद्दल तुमची पुढली रणनीती काय असणार? विजय झाला, सगळ्याचं सहकार्य कुटुंबाने सोबत सहकार्य केली, त्याच्यामुळे माझा विजय झाला आणि त्याच्या पुढेही मी सगळ्याला सहकार्य करून असंच पाऊल पुढे टाकेन। सगळे बंधूंनी मला मतदान देऊन सहकार्य केले आणि सगळ्या बहुमताने एवढा विजय केली, याच्यात आभार मानतो।